श्री सुक्त उपासना श्री लक्ष्मीची. लेखक डॉक्टर विनायक महादेव गोविलकर, नाशिक. अभिवाचन सुवर्णा दाबक. भाग 6. लक्ष्मी कशी. अनपगामिनीम म्हणजे अन अप गामिनीम. आपण अन प्रत्ययाचा वापर अनेक शब्दात करतो. उदाहरणार्थ अनाचार, अनादर, अनास्था इत्यादी. यांचा अनुक्रमे अर्थ काय आहे बरे? अयोग्य आचार, आदर नसणे, आस्था नसणे. थोडक्यात अन यातून अयोग्य, नाही, नसणे ध्वनित होते. आता अपचा अर्थ पाहूया. काही शब्दांचा वापर आपण करतो ज्यात अप आहे. उदाहरणार्थ अपशब्द, अपकीर्ती, अपमान इत्यादी. या अपने काय दर्शवले जाते? अयोग्य, खराब, वाईट. तिसरा शब्द उरला तो गामिनीम. गमन म्हणजे जाणे. आपण म्हणतो ना, परदेशगमन, वैकुंठगमन इत्यादी. म्हणून गामिनीम म्हणजे जाणारी. तीनही शब्दांचा अर्थ समजल्यावर अन अपगामिनीम याचा अर्थ कसा लावता येईल बरे? अयोग्य मार्गाने न जाणारी अशी लक्ष्मी. प्रत्येकाचीच इच्छा असते की माझ्याकडे भरपूर धन असावे, ते सतत वाढतच जावे, त्याचा क्षय कधी होऊच नये, लक्ष्मीने कधी परतच जाऊ नये. श्री सूक्तात ज्या लक्ष्मीचे आवाहन केले आहे तिला अनपगामिनीम असे म्हटले आहे. अनपगामिनीम म्हणजे परत न जाणारी, चिरस्थायी, गैरमार्गाने न जाणारी. पाहुण्यासारखी 4 दिवसासाठी आलेली नव्हे, हळदी कुंकू घेऊन निघून जाणारी नव्हे. पण व्यवहारात आपला अनुभव आहे की लक्ष्मी फार काळ अशी स्थिर राहत नाही, ती परत जाते. लक्ष्मी का परत जात असेल? त्याची 2 कारणे असावीत. एक म्हणजे आलेला पैसा अयोग्य मार्गाने आला आणि दुसरं म्हणजे त्याचा विनियोग अयोग्य मार्गाने अथवा अयोग्य कारणासाठी झाला. अर्थात लक्ष्मी जर चिरस्थायी असावी असे वाटत असेल तर तिच्या आगमनाचा मार्ग योग्य हवा, तसाच तिचा वापर, विनियोग ही योग्य हवा. आजकाल टीव्हीवर एक चित्र कायम दिसते. कोणत्याही यशस्वी माणसाची मुलाखत घेताना त्याला प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? उत्तर देणारा मोठ्या अभिमानाने त्याची कारणे सांगत सुटतो. समजा अशा एका श्रीमंताची मुलाखत चालू आहे. तो अत्यंत गरिबीतून आता फार पैसेवाला झाला आहे आणि त्याला मुलाखतकार विचारतो, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? सामान्यतः तो काय उत्तर देईल? तो म्हणेल, अगदी शून्यातून मी हे विश्व उभे केले. काहीच नव्हते सुरुवातीला. माझ्या बुद्धीने, कल्पकतेने, प्रयत्नाने, कष्टाने, जनसंपर्काने, हुशारीने मी हा पैसा मिळवला. हे सारे खरेच असते. पण समजा काही काळाने त्याची सारी संपत्ती गेली आणि त्याला विपन्नावस्था प्राप्त झाली आणि पुन्हा त्याची मुलाखत घेतली तर त्याला प्रश्न विचारला जाईल, इतकी श्रीमंती होती ती गेली कशामुळे? अशी अवस्था आली कशामुळे? काय उत्तर देईल तो? सामान्यपणे येणारे उत्तर असेल, अहो तुम्हाला माहिती नाही का, लक्ष्मी चंचल असते, ती एका जागी राहतच नाही, तिच्या या चंचल स्वभावानुसार ती माझ्याकडूनही गेली. दोन्ही वेळेची त्याची उत्तरे जरा ताडून पाहूया. पैसा आला तो माझ्या कर्तृत्वाने, बुद्धीने, प्रयत्नाने, जनसंपर्काने, आणि गेला तेव्हा? लक्ष्मी चंचल असते, तिचा तो स्वभाव आहे, ती एका जागी फार काळ थांबत नाही, म्हणून ती गेली. मला वाटतं हे आपल्या मर्यादांवर पांघरून घालणे आहे, वेळ घेऊन पेडगावला जाणे आहे. लक्ष्मी ही देवता आहे, ती भोळी नक्कीच नाही. तिला कुठे जावे, किती थांबावे, कधी निघून जावे
हे निश्चितच समजते. लक्ष्मीला यावेसे वाटण्यासारखे वातावरण असते तेव्हा ती येते आणि थांबण्यासारखे वातावरण नसेल तर निघून जाते. लक्ष्मी जर अनपगामिनीम असायला हवी तर करता गुणवान हवा. त्याचे अधिष्ठान शुद्ध हवे. त्याने योग्य आणि सात्विक साधने वापरायला हवीत आणि अथक प्रयत्न करायला हवेत. याचबरोबर पैशाचा योग्य वापर करून शुद्ध आणि प्रसन्न वातावरण ठेवायला हवे. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यातला हाही महत्त्वाचा भाग आहे. ज्वलंतीम. माझी लक्ष्मी झळझळीत असावी. तिच्याकडे तेज असावे. ते तिचे तेज माझ्यावर, माझ्या घरादारावर, माझ्या भोवतालच्या सर्व माणसांच्या चेहऱ्यावर दिसावे. लक्ष्मी तेजपुंज आहे. मग तथाकथित पैसेवाला तेजोहीन का? लक्ष्मी तेजस आहे. ती लाचारीने येऊन कशी चालेल? देवजुष्टा. लक्ष्मी कशी तर देवांनाही तिची सेवा करावी असे वाटते अशी. नाहीतर पैसा दिसला की वाईट प्रवृत्तीची माणसे सेवा करायला येतात आणि हळूहळू लक्ष्मीवान अशांच्याच सेवेत रममाण होतो. माझी लक्ष्मी पवित्र असली पाहिजे. तिला दुष्टांचा, दुष्ट भावनांचा स्पर्शही होता कामा नये. उदाराम. लक्ष्मी उदार असली पाहिजे. याचा अर्थ लक्ष्मी मिळाली की लक्ष्मीवंत उदार व्हायला हवा, देणारा असायला हवा. पण अनुभव बरोबर उलट येतो. पैशाच्या प्राप्तीने माणूस अधिकाधिक कंजूस बनत जातो. कृतज्ञता. माझ्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी आली याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव असायला हवा. एका कुटुंबाची गोष्ट मी अनुभवली आहे. वडील प्रथितयश वकील होते. चांगली वकिली करून त्यांना भरपूर पैसा मिळाला होता. त्यांना 3 मुली आणि 2 मुले, सर्व उच्च शिक्षित. वडिलांनी बरीच मालमत्ता केलेली. वडील गेले. दोन्ही मुले परदेशात अत्यंत चांगल्या नोकरीवर, संपन्न. 3ही मुली चांगल्या घरी. पैशाला कोणालाच कमतरता नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने 5ही जणांची नावे मालमत्तेला लागली. ज्या गावात मालमत्ता होती त्या गावात 5 पैकी कोणीच राहत नव्हते. म्हणून त्यांनी मालमत्ता विकायचा निर्णय घेतला. वाटाघाटी करायला सारे दुसऱ्या गावाहून येत असत. कोणी खरेदी घेणाऱ्याने सांगितले, तुमची मालमत्ता मागच्या रस्त्यावर आहे म्हणून अमुक कोटी किंमत मिळेल. ती मालमत्ता जर मुख्य रस्त्याला लागून असती तर किंमत दुप्पट दिली असती. वडिलांनी घेतलेल्या मिळकतीचे काही कोटी रुपये मिळत असताना आणि सर्वांकडे कोट्यवधीची संपत्ती असताना 5ही वारसांची प्रतिक्रिया होती, आमच्या बापाला काय कमी होते म्हणून त्याने मागच्या रस्त्यावरची मालमत्ता घेतली. त्याने मुख्य रस्त्यावर घेतली असती तर आज आम्हाला डबल रक्कम मिळाली असती. मी काहीही न करता मला कोटीने रुपये मिळत आहेत. ते वडिलांमुळे मिळणार आहेत. माझे त्या वाचून आज काहीही अडणार नाही आहे. तरीही माझ्या मनात कृतज्ञता नसेल तर? सचिन तेंडुलकरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की मी माझी बॅट कधीही फेकली नाही. खूप आनंद झाला तेव्हाही नाही आणि खूप दुःख झाले तेव्हाही नाही. जिच्यामुळे सचिनला अनेक विश्वविक्रम करता आले त्या बॅटबद्दल सचिनचे हे उद्गार कृतज्ञता कशी असावी हेच दाखवतात. थोडक्यात पैशाकडे एक वस्तू म्हणून बघणे आणि देवता म्हणून पाहणे यात फरक आहे. पैसा मिळवणे आणि लक्ष्मी या देवतेला प्रसन्न करून घेणे यात दृष्टिकोन आणि मानसिकता या बाबतीत अंतर आहे. लक्ष्मी या देवतेला प्रसन्न करून घ्यायचे आहे हे समजले की पुरे. मग मिळालेला पैसा आपोआपच योग्य मार्गाने आलेला दुराधर्षाम, तृप्ताम, तर्पयंती, चंद्राम, प्रभासाम, नित्यपुष्टाम, आर्द्रा, देवजुष्टा, ज्वलंतीम, उदाराम, अनपगामिनीम आणि कृतज्ञतेच्या भावाने परिपूर्ण असेल. शॉर्टकट शोधून कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गाने केवळ पैसा मिळवणाऱ्यांकडे लक्ष्मीने आपला स्टे कटशॉट केला तर ते स्वाभाविक नाही का? झटपट श्रीमंती की परत न जाणारी लक्ष्मी
यापैकी एकाची निवड आपण करायची, डोळसपणे आणि प्रयत्नपूर्वक.